डॉक्टर रसाळ सुंदर एज्युकेशन कन्सल्टंटच्या वतीनं आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य, मंचासमोर उपस्थित असणारे, काही झालेले, काही होणारे, भारतीय आरोग्य सेवेला स्वतःच्या कर्तृत्वाचा नवा मापदंड देऊ पाहणारे उपस्थित सर्व डॉक्टर्स, त्यांचे पालक, खरं तर मराठीच्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न असतो, काळ बदला. वर्तमान काळातलं एखादं वाक्य दिलेलं असतं, कंसात लिहिलेलं असतं, याचा भविष्यकाळ करा. भूतकाळातलं एखादं वाक्य दिलेलं असतं, कंसात लिहिलेलं असतं, याचा वर्तमान काळ करा. प्रश्नपत्रिकेतल्या वाक्याचा काळ उत्तरपत्रिकेत बदलता येतो, मात्र वास्तविक जगण्याचा काळ ना पुढे नेता येतो ना मागा आणता येतो. तो आयुष्यात फक्त एकदाच अनुभवता येतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. ज्याला क्षणाचं मोल आणि महत्त्व कळालं, ज्याला त्या क्षणाचं संधीत रूपांतर करता आलं आणि त्या संधीचं सोनं ज्याला बनवता आलं, त्याला खऱ्या अर्थानं यश जिंकता आलं असं आपण आवर्जून म्हणतो. मी डॉक्टर रसाळ यांचं मनपूर्वक कौतुकाने अभिनंदन करतो. खरं तर अगदी योग्य क्षणी या लोकांना जी संधी आपण उपलब्ध करून देत आहात, त्या संधीचं सोनं करायची तयारी या समोरच्या सगळ्यांची आहे. खरं तर हे औचित आणि फार दुर्मिळ आहे. मलाही डॉक्टर व्हायचं होतं, पण दुर्दैवानं माझ्या काळात आपण नव्हतात. ही माझी सगळ्यात मोठी अडचण आहे. नाहीतर कदाचित मीही आपल्यासोबत डॉक्टर म्हणून आज बसलो असतो. पण खऱ्या अर्थानं अनेकांची स्वप्न पूर्ण करायचं काम आपण करत आहात. अनेकांना डॉक्टर बनवण्याचं मोठं कार्य आपण उभारतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. खरं तर मधल्या काळामध्ये ज्यावेळी कोरोना आला, त्यावेळी या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये फक्त दोनच व्यक्ती कार्यरत होत्या. एक जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आणि दुसरा जगातल्या जीवमात्राला वाचवणारा डॉक्टर. या जगामध्ये शाश्वत जर काय असेल तर ते फक्त हे दोघं, अन्न पिकवणारा शेतकरी आणि जीव वाचवणारा डॉक्टर. जगाच्या अंतापर्यंत या दोहोंना कधीही मरण नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. ही दोन्ही क्षेत्र अमर आहेत. आपण या अमर असणाऱ्या क्षेत्रात येत आहात, याचा मनस्वी आनंद आहे. खरं तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, म्हणजे काही लोकांना वेळ पुरत नाही, काही लोकांचा वेळ सरत नाही, वेळ कुणाकडून उसना घेता येत नाही, वेळ कधी कुणाला उधार देता येत नाही, घड्याळ बंद करून वेळ वाचवता येत नाही, वेळ थांबवता येत नाही, वेळ गोठवताही येत नाही. वेळ एकदाच हाताशी येतो. ती वेळ गाठणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते, नाहीतर नंतर मात्र अडचण होते. वर्तमानपत्रामध्ये एकदा जाहिरात आली की अत्यंत निखळ, अत्यंत निर्मळ, ज्याच्या चेहऱ्यावर जराही वाईट भावनांचं लक्षण नाही, अशा एखाद्या सुंदर चेहऱ्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवा. एका फोटोग्राफरला प्रश्न पडला, हल्ली अत्यंत निर्मळ, अत्यंत निखळ, ज्याच्या चेहऱ्यावर वाईट भावनांचं मिश्रण नाही, असा माणूस शोधावा तरी कुठं? ज्याच्याकडे बघावं तो वस्कन अंगावर येतो की काय, असं सतत वाटत राहतं. अशा वेळी निखळ निर्मळ मनाचा माणूस आणावा तरी कुठून? त्याचा फोटो काढावा तरी कसा? तो बराच वेळ विचार करत बसला आणि नंतर त्याच्या असं लक्षात आलं की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ असेल, त्याच्या चेहऱ्यावर निखळ भावना असते, त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत निर्मळ भावना असते, ते अगदी नितळ असतं, वाईट भावनांचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर नसतो. अशा एखाद्या नवजात बाळाचा फोटो काढून आपण स्पर्धेला पाठवूया. त्याने अशाच एका नवजात बाळाचा फोटो काढला, स्पर्धेला पाठवला. त्याच्या त्या फोटोला बक्षीस मिळालं 50,000 रुपयाचं. खरं तर त्याला आनंद झाला. या घटनेनंतर 25 वर्ष उलटली. 25 वर्षानंतर परत वर्तमानपत्रात एक जाहिरात आली, अत्यंत क्रूर, अत्यंत हिंस्त्र, ज्याच्या चेहऱ्यावर फक्त वाईटच भावना आहेत, अशा चेहऱ्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवा. त्या फोटोग्राफरला परत प्रश्न पडला, हल्ली जो भेटेल तो बघितल्या स्मित करतो, जणू काय आपल्यासाठी जगतोय का काय असं वाटतं. इतकं प्रेम त्याच्या चेहऱ्यावर आपल्याबद्दल दिसतं. आणि पाठ वळाली की मग दुश्मनापेक्षा तो भयानक होतो. आणि हल्ली माणसं मुखवटे घालून जगतात. अशा वर्ण हसणाऱ्या पण आतून द्वेष ठासून भरलेल्या
या चेहऱ्यांना शोधावं तरी कुठं, असा चेहरा मिळेल कुठं की ज्याच्या चेहऱ्यावर सगळ्या वाईट भावनांचं मिश्रण आहे. त्यांनी बराच वेळ विचार केला आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की एखाद्या तुरुंगात एखादा कैदी असेल ज्यांनी 2-5 खून केले असतील, दरोडे घातले असतील, जो मारामाऱ्या करत असेल, जो फक्त वाईट भावना घेऊनच जगत असेल, अशा एखाद्या गुन्हेगाराचा फोटो काढून जर आपण स्पर्धेला पाठवला तर ते उत्तम होईल. तो एका तुरुंगात गेला, अत्यंत क्रूर दिसणाऱ्या एका गुन्हेगाराचा फोटो त्यांनी काढला आणि स्पर्धेला पाठवला. योगायोगानं त्याच्या त्याही फोटोला पहिल्या क्रमांकाचं 1 लाखाचं बक्षीस मिळालं. ते 1 लाखाचं बक्षीस मिळाल्यावर मात्र त्याला वाटलं की या बक्षिसाचा अधिकारी मी एकटा नाही, मी फक्त फोटो काढलाय, पण ज्याचा फोटो काढलाय त्याचाही या बक्षिसावर अधिकार आहे. त्यांनी त्या बक्षिसातले 50,000 रुपये घेतले आणि तो तुरुंगात गेला. त्या गुन्हेगारापुढे उभा राहिला, म्हटला तुझा फोटो काढून मला हे बक्षीस मिळालंय, याच्यावर सगळा माझा अधिकार नाही, मी तुझा वाटा तुला द्यायला आलोय, हे 50,000 रुपये घे. त्यावेळी तो गुन्हेगार त्या 50,000 रुपयांकडे बघत म्हणाला, 25 वर्षापूर्वी ज्यावेळी तू माझा अत्यंत निखळ निर्मळ चेहरा म्हणून फोटो काढलास, त्याच वेळी मला हे पैसे दिले असते तर आज त्याच निर्मळ चेहऱ्याचा अत्यंत क्रूर चेहरा म्हणून फोटो काढायची वेळ तुझ्यावर आली नसती. योग्य वेळी योग्य गोष्टी मिळाव्या लागतात. मी डॉक्टर रसाळांचं तेवढ्यासाठी अभिनंदन करतो की या सगळ्यांना योग्य वेळी जे हवं ते आपण देत आहात. तुम्ही सगळं मिळवू शकता, पण गेलेली वेळ परत मिळवू शकत नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही आहात, मलाही डॉक्टर व्हायचं होतं, पण आता मी काही करू शकत नाही ना, तुम्ही काही करू शकता. त्यामुळे वेळ गेली की गेली. असंख्यांची स्वप्न तुम्ही साकार करता आहात, म्हणून तुमचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करायला हवं. एक गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे, आज संपूर्ण भारतामध्ये 660 वैद्यकीय महाविद्यालय आहेत आणि या 660 वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जवळपास 1,07,000 MBBSच्या जागा आहेत. पण 2023 साली नीटला म्हणजे मेडिकलला जाऊ पाहणाऱ्यांनी जे अर्ज भरले, त्या किती विद्यार्थ्यांनी अर्ज भरले, किती संख्या होती MBBSला जाऊ इच्छिणाऱ्यांची, तर 2023ला 20,38,000 विद्यार्थ्यांना MBBSला जायचं होतं म्हणून त्यांनी नीटची परीक्षा दिली. जागा किती आहेत भारतात? 1,07,000. अर्ज किती लोकांनी भरलेत? 20,38,000. म्हणजे त्यापैकी फक्त 1,07,000 लोकांना MBBSला ऍडमिशन मिळेल. उरलेल्या 19 लाख विद्यार्थ्यांनी काय करायचं, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यांनी त्यांची स्वप्न मारून टाकायची. 1-2% कमी पडले म्हणून मी डॉक्टर होऊच शकत नाही अशी भावना निर्माण करायची. माझे वडील शेताच्या बांधावर शेतकरी म्हणून काम करतात, त्यांच्याकडे मला एखाद्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्या एवढा पैसा नाही, एखाद्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये पाठवण्या एवढा पैसा नाही, म्हणून मी डॉक्टरच व्हायचं नाही. तुमच्या नाशिक मधली परिस्थिती काय आहे? नाशिक मध्ये नीटच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 30,000 आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये MBBSच्या जागा किती आहेत? 10,945. नुसत्या नाशिक मधल्या 30,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नीटची, म्हणजे 30,000 विद्यार्थ्यांना नाशिकच्याच डॉक्टर व्हायचं आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रात जागा किती आहेत? 10,945 फक्त. मग त्यातल्या उरलेल्या 19,000 लोकांनी काय करायचं? त्यांनी सरळ डॉक्टर रसाळांकडे यायचं. हे का मोलानी का महत्व आहे? जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडानुसार दर 1,000 माणसामागे एका डॉक्टरची गरज आहे. आज भारताची अवस्था काय आहे? 10,000 लोकांमागे सुद्धा एक डॉक्टर नाही, ही आमची सगळ्यात मोठी परिस्थिती आहे. म्हणजे भारतामध्ये वैद्यकीय सेवेसाठी किती संधी आहे? सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कोरोना नंतर आमच्याकडे वैद्यकीय महाविद्यालय वाढली. कोरोना नंतर आम्ही आरोग्य सेवेकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. राष्ट्रीय वैद्यकीय शिक्षण धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय असणं अनिवार्य आहे. पण अजूनही महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय नाहीत, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. तुमचं डॉक्टर व्हायचं स्वप्न पुरं होतच, पण या देशातल्या प्रत्येकाला निरोगी ठेवण्यासाठी उद्या तुम्ही डॉक्टर म्हणून जे कार्य करणार आहात ते प्रचंड मोठं आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. डॉक्टरी हा व्यवसाय नव्हे, त्याला सेवा मानली जाते. आपण सगळे सेवा क्षेत्रात येत आहात, याचा मला मनस्वी आनंद आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आज ज्याला मार्क्स पडतात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये,
साधारणपणे त्याचा 5 वर्षाचा खर्च 20 ते 30 लाखापर्यंत येत असेल. तुम्ही जर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये गेला तर त्याचा खर्च 50 लाख ते 1.5 कोटी पर्यंत येतो. आणि जर तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेला तर त्याचा खर्च साधारणपणे 2 ते 2.5 कोटी पर्यंत जातो. ही ऑन पेपर आकडेवारी आहे. त्याच्या आतली आकडेवारी मला माहिती नाही, मी सांगतही नाही. किती अफाट पैसा लागतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशा वेळेत रशिया, युक्रेन, चीन, फिलिपाईन्स या देशामध्ये सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये जेवढ्या पैशात तुम्हाला ऍडमिशन मिळतं तेवढ्या पैशात तुमचं सगळं राहणं खाणं अभ्यासक्रम सगळं रशियामध्ये होतं. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एक गोष्ट काय की डॉक्टर व्हायचं स्वप्न ज्यांचं आहे त्यांच्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे. त्या मार्गाचा पाठपुरावा आपण करता आहात, त्या वाटेवर आपण आला आहात याचा मनस्वी आनंद आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यातला आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण अशी मराठीत म्हण म्हणतो की कोल्ह्याला द्राक्ष आंबट असतात. ज्याला खरंच व्हायचंय त्याला होताच येतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. तुम्हाला जर यशाच्या शिखरावर पोहोचायचं असेल तर पहिली गोष्ट काय, तुम्हाला पोहोचायचंच आहे हे तुम्ही पहिलं ठरवलं पाहिजे. जमलं तर बघू, झालं तर करू, बघू काय होतंय ते. नाहीतर मग पप्पा म्हणलेत माझ्या जागेवर चिटकवतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तुम्ही काय ठरवलंय. आमच्या भारतीय लोकांमध्ये सगळ्यात मोठी अडचण आहे की आम्हाला निर्णयच घेता येत नाही. आम्ही घेतच नाही तो. आम्ही अशी असंख्य माणसं बघितली जी कित्येक वर्ष नुसता विचारच करतायत. नाही चाललाय विचार, अरे किती वर्ष, निर्णय घे ना. आम्ही निर्णय घेत नाही, ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि निर्णय न घेतल्यामुळे हाताशी आलेल्या अनेक संधी निष्ठून जातात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. मी वारंवार सांगतो, यशस्वी कोण होतं, जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. पहिला निर्णय घ्या. अडचण काय आहे तुम्हाला. बर चुकला निर्णय काय होईल, अनुभव येईल आणि बरोबर आला यश येईल. तोटा कुठं आहे, निर्णय तर घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या माणसाचं नाव नील आर्मस्ट्रॉंग. पण खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल टाकणार होता का हो? नाही. तो को पायलट होता, सहाय्यक पायलट होता. एडविन सी अल्डारिन हा मुख्य पायलट होता अपोलो यानाचा. तो अमेरिकेचा वैमानिक होता, त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव होता, म्हणून त्याची या मोहिमेसाठी पायलट म्हणून निवड झालेली. आणि त्याचा सहाय्यक म्हणून नील आर्मस्ट्रॉंग जो अमेरिकेचा नौसैनिक होता त्याची निवड झालेली. हे अपोलो यांच्यावेळी चंद्रावर पोहोचलं त्यावेळी नासाच्या स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश गेला, पायलट फर्स्ट. आणि एडविन सी अल्डारिन चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी पुढे झाला. पण पाऊल टाकायच्या आधी त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला. मी चंद्रावर पाय टाकला आणि तिथल्या गुरुत्वाकर्षणात मी जळूनच गेलो तर, मी चंद्रावर पाय टाकला आणि तिथल्या वातावरणात मी भरकटलोच तर, मी चंद्रावर पाय टाकला आणि मी परत दिसलोच नाही तर. तोपर्यंत नासावरनं दुसरा संदेश आला, को पायलट नेक्स्ट. आणि नील आर्मस्ट्रॉंग कोणताही विचार न करता पुढे झाला आणि त्यांनी चंद्रावर आपला पाय ठेवला आणि चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव म्हणून नील आर्मस्ट्रॉंग कीर्तिमान झाला. एडविन सी अल्डारिनकडे क्षमता नव्हती का? होती. एडविन सी अल्डारिनकडे प्रतिभा नव्हती का? होती. एडविन सी अल्डारिनकडे पदवी नव्हती का? होती. सगळं होतं, फक्त त्याला निर्णय घेता आला नाही. तो निर्णय कुणी घेतला? नील आर्मस्ट्रॉंग. तो कीर्तिमान झाला. तुमच्याकडे सगळं आहे हो. तुमच्याकडे बुद्धी आहे, तुमच्याकडे प्रतिभा आहे, तुमच्याकडे कष्ट करायची तयारी आहे, तुमच्याकडे क्षमता आहे, तुमच्याकडे कौशल्य सगळी आहे, फक्त जाऊ की नको. विचारांचा गोंधळ मनात होऊ न देता सरळ पाय ठेवा जर कीर्तिमान व्हायचं असेल तर. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पटकन निर्णय घ्या आणि पटकन कामाला लागा, हे सगळ्यात महत्वाचं. आता जग फार जवळ आलंय हो. आम्हाला आठवतं आम्ही महाविद्यालयात असताना सार्वजनिक टेलिफोन बूथवर घरच्यांना फोन लावायला आम्ही थांबायचो. म्हणजे 8 वाजता टेलिफोन बूथवर आलो तर रात्री 11 वाजता फोन लागायचा. आमच्या आधीच्या काळात तर पत्र असायची, त्याच्या आधीच्या काळात तर कबूतर असायची. आता कबुतरासारखी पोरं या देशातनं त्या देशात येतात जातात.
इतका काळ बदललाय, कुठल्या गोष्टी घेऊन बसला तुम्ही? त्यामुळे ही सगळ्या गोष्टी बाजूला सारा, पटकन निर्णय घ्यायचं आणि कामाला लागायचं, हा सगळ्यात महत्वाचा, यशाच्या पुढं नेणारा तुम्हाला सगळ्यात मोठा पर्याय, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पटकन निर्णय. दुसरी महत्वाची गोष्ट आहे याच्यातली, काही लोकांना अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही त्याला ते बनवून देतो. हवं ते बनवता येतं, हवं ते घडवता येतं. काय व्हायचं? डॉक्टर बनवतो, इंजिनियर बनवतो, वकील बनवतो, शास्त्रज्ञ बनवतो, लेखक बनवतो, हवं ते. तुमच्यात सगळ्या गोष्टी आहेत. काय बनायचं आहे ठरवायचं, तुम्ही बनूच शकता. असं नाहीच आहे की तुम्ही हे बनवू शकत नाही. या जगात तसं घडतच नाही. ओल्या मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देताच येतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. फक्त माती ओली हवी आणि वय संस्कारक्षम हवं. योग्य वयात हे घडायला हवं, सगळ्यात महत्वाची गोष्ट. मग आपोआप घडतंय सगळं, अडचण काहीच नाही. त्यामुळे आमच्यात क्षमता नाही, आमच्यात हे नाही, आमच्यात ते नाही, काय 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 फरक पडत नाही. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. या 50 वर्षातली 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर बसून फक्त रणांगणावर युद्ध खेळण्यात गेली, उरली 30 वर्ष. या 30 वर्षात महाराजांनी 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलंय. जगातल्या इतिहासात सगळ्यात कमी कालावधीत घडलेली क्रांती आहे. अवघ्या 30 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं. कशाच्या बळावर झालं हे? हे घडलं कसं तुम्हाला माहिती आहे? तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही अभ्यास किती करता याला महत्व नाही, तुम्ही काय काय विचार करता, काय काय ठरवता याला काही महत्व. तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असे जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या दिवस ठरलंय का जन्माला यायचंय, जन्माला यायच्या दिवस ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय, सगळं ठरलंय. हे ठरवणं महत्वाचं. काय व्हायचंय? डॉक्टर व्हायचंय, कुठं व्हायचंय, कुठंही व्हायचंय, पण व्हायचंय. हा नियोजनाचा पहिला टप्पा आहे. निर्णय ठरवा काय करायचंय ते. 50 वर्ष काहीही अडचण नाही. 12 वर्षाचे होते शिवबाराजे. शहाजीराजे मासाहेब जिजाऊंनी निर्णय घेतला. काय निर्णय घेतला हो? कुणाला वाटत नाही का सगळं कुटुंब एकत्र राहावं? सगळे बेंगळुरूमध्ये होते. मासाहेब जिजाऊ, शिवबाराजे, त्यांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे, शहाजीराजे. पण उद्याचं स्वराज्य घडवण्यासाठी निर्णय घेणं भाग होत. काय घेतला निर्णय? शहाजीराजांनी सांगितलं मासाहेब जिजाऊंना, तुम्ही शिवबाराजांना सोबत घ्या आणि महाराष्ट्रात जा. तुम्ही शिवबाराजांना घडवा, मग शिवबाराजे महाराष्ट्र घडवतील. आम्ही इथं बेंगलोरात आमचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजांना घडवतो, म्हणजे संभाजीराजे कर्नाटक उभा करतील. तुम्हाला काय वाटतं? तुमचीच पोरं रशियाला निघालीत का? 350 वर्षापूर्वी शहाजीराजांच्या पित्यानं आपल्या पुत्रालाही पाठवून दिलं. उद्याचं भविष्य बघून राज्य घडलं पाहिजे, जा. शहाजीराजांचं काय प्रेम नव्हतं मुलावर का? मासाहेब जिजाऊंचं थोरल्या पुत्रावर प्रेम नव्हतं? थोरला पुत्र पित्याकडं, धाकटा पुत्र मातेकडं. उद्याचं भविष्य घडवायचं आहे. तुम्ही कसली भीती बाळगता हो? साधा साधा विषय आहे हा. कधी घडले महाराज, कसे घडले महाराज? 12 वर्षाचे शिवबाराजे निघाले मासाहेब जिजाऊंसोबत पुण्याकडे. काय दिलं पित्यानं आपल्या या पुत्राला? आपला मुलगा कुठे निघाला की आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा. अधिकची काळजी असेल तर आई सांगते नीट जा, नीट ये. बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कोणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा, तू जगला पाहिजे. 12 वर्षाच्या पुत्राला पित्यानं काय दिलं? ध्येय दिलं, स्वप्न दिलं, महत्वाकांक्षा दिली,
स्वतः शहाजी राजांनी संस्कृत मधून लिहिलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होतं मुद्रेत? प्रतिपच्च चंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो श्वजातस्य मुद्रा भद्राय राजते. एक पिता सांगतोय, काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. अजून पुत्र बेंगलोरातच आहे. शिवबाराजे महाराष्ट्रात यायचे आहेत, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधीच पित्याला खात्री आहे आम्हाला, तुम्ही राज्य उभा करालच. ते प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढणारच, ते विश्वाला वंदनीय होणारच. कोण विश्वास आहे? आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. काय सांगतात शहाजीराजे? राज्य उभा करणारच आहे तुम्ही. शहाजीराजाने असं म्हटलं का हो? जमेल का? नाही कराल का? होईल का तुमच्याने? नाही हो, जमणारच. किती विश्वास दाखवला, तुम्ही राज्य उभा करणारच आहे बस. आमची परिस्थिती उलटी हो. ते अजून जायचं ठरतोय तू बर, जमेल का तुला? मग कसं करणार तू? मग कधी विमानात बसलाच नाहीस. केवढी काळजी. साधा विचार आहे हो. काय हे आता नाही घडत आहे, इतिहासात सगळंच घडलंय ना. आपण काय नवं घडवतो? ज्याला नवं काय घडवायचं आहे ना, त्याला हे सगळं करावंच लागतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. एका राजानं 2 गरुडाची पिलं आणली. त्यांनी पाळली, प्रेमानं संगोपन केलं. अगदी राजाचा जीव की प्राण झाली होती ती गरुडाची 2 पिलं. जसे जसे मोठी झाली तसा एक गरुड आकाशात घिरट्या घालायला लागला, भराऱ्या मारायला लागला, आसमानात फिरायला लागला. राजाला मोठं कौतुक वाटायचं. पण दुसरा गरुड मात्र फांदीवरच बसून असायचा, पट्ट्या हलायचाच नाही. मग ते राजानं त्याला सांगून बघितलं, हे करून बघितलं, डॉक्टर बोलावले, वैद्य बोलावले, प्राणीमित्र बोलावले, पक्षी मित्र बोलावले, सगळं करून बघितलं. ते गरुड काय फांदी सोडायलाच तयार नाही. राजा म्हटला, गरुडाने कशी आभाळातच भराऱ्या मारल्या पाहिजेत, हे जागेवरनं उठेनाच झाले, करावं काय? दमला राजा सगळे प्रयत्न करून. ते गरुडाचं पिलू काय आभाळात उडेच ना. शेवटी राजानं राज्यात दौंडी दिली की जो कुणी माझ्या गरुडाला आकाशात भराऱ्या मारायला लावेल त्याला 1 सहस्त्र सुवर्ण मुद्रा दिल्या जातील. एक घोंगड पांघरलेला शेतकरी राजाकडे आला. म्हटला, मी प्रयत्न करू का? राजा म्हटला, भले भले थकले, बर कर प्रयत्न, आता काय? त्यांनी परवानगी दिली. राजाचं लक्षही नव्हतं हा काय करेल म्हणून. पण दुसऱ्या दिवशी राजानं राजवाड्याच्या खिडकीतून बघितलं तर पहिला गरुड तर आभाळात भराऱ्या मारत होताच, दुसरा गरुडही त्याच्या मागे घिरट्या घालताना दिसायला लागला. राजाला काही कळे नाही, झालं कसं? सैनिकांनी शेतकऱ्याला पुढारलं, हे ही करामत याची. राजाने शेतकऱ्याला विचारलं, केलंस काय? वर्षानुवर्ष गरुड जागा सोडत नव्हता, आभाळात फिरतच नव्हता, तू काय केलंस? शेतकरी म्हटला, मी केलं काहीच नाही. तो ज्या फांदीवर बसवत होता ती फांदीच तोडून टाकली. काय झालंय, वर्षानुवर्ष त्याला सुरक्षित ठिकाण मिळालं होतं, ते तिथंच बसून राहायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे, तो पहिली सुरक्षितता शोधतो. पहिली सुरक्षितता. तो जागा सोडत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो जागा सोडत नाही ना, तो अंतापर्यंत त्याच जागेवर राहतो. आणि जो जागा सोडतो तो इतरांसाठी जागा निर्माण करणारा ठरतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे हा विचारच करू नका कसं पाठवायचं, कुठं पाठवायचं. सोडा, जाऊ द्या त्याला. गरुड व्हायचंय ना, आभाळात भराऱ्या मारायच्यात ना, गरुड झेप मुलाने घ्यावी असं वाटतंय ना, जाऊ द्या, फांदी तोडून टाका ती सगळी पहिली. तेच तर केलं शहाजीराजांनी. आणखी काय दिलं होतं त्यावेळी शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं. का? उद्या तुम्हाला तुमचं मंत्रिमंडळ घडवायचं आहे. कसं स्वप्न पेरलं जातं बघा. आणखी काय दिलं? भगवा ध्वज दिला. आणखी खात्री केली. काय? तुमचं स्वराज्य उभा राहणारच आहे. या उद्याच्या उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज असू द्या. केवढा विश्वास आहे मुलावर. घडणारच आहे, सगळं घडणारच आहे. हा विश्वास फार महत्वाचा असतो, महत्वाचा. म्हणजे आमच्या शेजारचे एक काका आहेत, पोरगा रशिया गेला तर यांची हॉस्पिटल बांधायची तयारी सुरू झाली ना, येणारच तो डॉक्टर होऊन. हा विश्वास आहे,
हा विश्वास जो शहाजीराजांनी दाखवला. खात्री आहे मला राज्य उभा राहणारच आहे, ध्वजाची तयारी आत्ताच करून ठेवायला पाहिजे. हा भगवा तुमचा ध्वज असू द्या. पण त्याच वेळी आपल्या पुत्राला जबाबदारीचं भानही दिलं. त्याने घ्या शिवबाराज आहे. हा भगवा साधा नाही, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे. हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा आहे. हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे. हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धाराकऱ्यांचा आहे. हा भगवा शौर्याचा, पराक्रमाचा, हा भगवा त्यागाचा आणि समर्पणाचा राजे. हा भगवा भगवा फडकत राहू द्या. अहो यशाचं सूत्र दिलं शहाजीराजांनी. राज्य उभा करायचंय तुम्हाला, पण काय करावं लागेल? शौर्य गाजवावं लागेल, पराक्रम दाखवावा लागेल, त्याग करावा लागेल, समर्पण द्यावं लागेल. तेव्हा इच्छित ते साध्य होईल. आमच्या पोरांना एवढंच सांगावं, जबाबदारीचं भान द्या. आमचं स्वप्न घेऊन निघालायस, ते स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी तुझी आहे. आदर्श जप श्रीराम हो. केवढा विषय आहे. हल्ली अडचण झाली हो आमची सगळी. संस्कार कसे होतात बघा ना. राम हो, आदर्शांवर चालणारा कधी जगवंदन करेल. ते आदर्श सोडले नाहीस तर तू भरकटता कामा नाहीस, तू भटकता कामा नाहीस, तू ध्येयापासून विचलित होता कामा नाहीस. जे ठरवलंय ते करत त्या आदर्शांवर चाल बस. श्रीकृष्ण हो. जरासंधानं 17 वेळा मथुरेवर स्वाऱ्या केल्या. श्रीकृष्ण काय मथुरेला चिटकून नाही बसले. म्हणले कुठे याच्या नादाला लागता, ह्याला नाही काम. पण मला माझी लोक जपली पाहिजेत. भगवान श्रीकृष्णानं मथुरा साडली आणि सरळ आपल्या लोकांसाठी नवी द्वारकाच उभारली. ते चिटकून बसले का आपल्या गावाला, आपल्या भूमीला? नाही, लोकांचे जीव वाचवायचे आहेत, लोकांचे प्राण जपायचे आहेत. मला नवं काहीतरी निर्माण केलं पाहिजे. आमच्या मुलाला सांगा श्रीकृष्ण हो, तुला आज जावं लागतंय, प्रस्थान करावं लागतंय. का तर उद्यासाठी तुला नवी विश्व, नवी दुनिया उभा करायची आहे. आणि हे सगळं सोपं नाही, कष्ट करावे लागतील यासाठी. रशियाला गेला म्हणजे निवांत आराम करत राहिला आणि येताना वैद्यकीय पदवी घेऊन आला असं नाही होणार. कष्ट करावेच लागतील, परिश्रम करावेच लागतील. केवढा संस्कार आहे हा. हे 350 वर्षापासून चालत आलं, आता नाही. तुम्हाला माहिती आहे तुमची मुलं रशिया जातील. रसाळ सर 1468 साली अफासिन निकिटिन नावाचा पहिला रशियन प्रवासी भारतात आला. तेव्हापासून रशिया आणि भारताचे मैत्रीपूर्ण संबंध चालू आहे. 1468 पासून आतापर्यंत. तिकडचे इकडे येतात, इकडचे तिकडे जातात. जगाच्या इतर देशांपेक्षा रशिया आणि भारताचे संबंध अत्यंत मैत्रीचे आहेत, अत्यंत मैत्रीचे. त्यामुळे तिथं कुठली अडचण अजिबात विषयच नाही काही. हे पहिलं लक्षात असू द्या. काळजीचा विषय कशाला, काही नाही. एक गोष्ट सांगू, कमतरता, न्यूनता आणि न्यूनगंड याच्यामध्ये फार छोटा फरक आहे. हल्ली काय झालंय, आमच्या मुलांमध्ये एक न्यूनगंड तयार झालाय. हा न्यूनगंड कधी तयार होतो? स्वतःबद्दल आत्मविश्वास नसला की तयार होतो. स्वतःबद्दल आत्मविश्वास कधी वाटत नाही तर स्वतःच्या क्षमता, कौशल्य याची जर ओळख आपल्याला झाली नसली की मग तुमचा आत्मविश्वास वाढत नाही. क्षमता कधी कळतात? आधी स्वतःची ओळख करून घ्यावी लागते. क्षमतांचं पात्रतेत रूपांतर करता आलं की मग योग्यता कमावता येते. तुमच्या मुलांच्या मध्ये सगळ्या क्षमता आहेत हे पहिलं त्याला कळू द्या, त्याला समजू द्या. स्वतःची ओळख पहिल्यांदा त्याला घडवू द्या. हे सगळ्यात महत्वाचं. हल्ली जग जवळ का आलंय? आता दुसऱ्या मिनिटाला तुम्ही फोनवर बोलू शकता, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असू द्या. एकमेकाला समोर पाहू शकता. व्हिडिओ कॉलची व्यवस्था आली आता. असं काहीच लांब जाणं घडत नाही ना. मग तरीही एक अनाहूत भीती असते. तिचं कारण काय? भीती स्वतःच्या क्षमतांच्या जाणीव नसण्यामुळे निर्माण होते, हे पहिलं लक्षात असू द्या. ह्या क्षमतांची ओळख करून घेणं हे फार महत्वाचं आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. म्हणजे एका मुलाला मी सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. म्हणला, रे 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच मला प्रश्न विचारला, 100 मीटर म्हणजे किती? मग मी त्याला विचारला, तू काय खेळबिळ खेळतोस का नाही?
म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो, मग दिवसभर मैदानावरच असतोच का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंतचे अंतर दिसतंय, त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? म्हटलं करतो प्रयत्न. अरे तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का? 100 मीटर पळायचं आहे, करतो ना प्रयत्न. बरं म्हटलं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे सांग ना म्हटलं किती वेळ लागेल? मग हळूच म्हटला 5 मिनिटं तर लागतील. 100 मीटरला? म्हटलं हो. अरे ऑलिम्पिकचं हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.98 सेकंदाचा आहे. म्हणजे हुसेन बोल्ट 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे किती सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आलाय, पळ कुत्रा पिसाळलाय, इतक्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी म्हणलं तुला का हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस? त्याला ऑलिम्पिक मध्ये 10 सेकंद लागले, तू 7 सेकंदात पडलास. म्हटला मग कुत्रा मागे लागला होता. म्हणजे 7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? चांगली आहेत. संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडचणी, अडथळे यायलाच हव्यात, कारण त्यास तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. आणि मी वारंवार पालकांना सांगत असतो, ते बस झालं ना सावलीत सगळं. आता सुद्धा मुलगा बाहेर पाठवायला भीती कशाची? नाही तो कधी गेला नाही ना, तो पाहुण्यांकडेही कधी राहिला नाही, एवढ्या लांब. अहो का त्याच्या क्षमता मारता? जाऊ द्या ना. मला कधी कधी प्रश्न पडतो, म्हणजे हल्ली सगळीच अडचण झाली आहे. ते मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का? नको, पडशील. मग पोहायला जाऊ का? नको, बुडशील. मग खेळायला जाऊ का? नको, धडपडशील. मग करू काय? टीव्ही बघ. मला प्रश्नच पडतो कधी कधी. मासाहेबांनी कधी शोभाराजांना अडवलं नाही. 18 पगड जातीच्या 12 बलुतेदारांच्या पोरा ठोरात चड्डी लंगोटीतल्या सवंगड्याबरोबर शोभाराजे खेळायचे. मासाहेब कधी म्हटल्या नाहीत काय राजे तुमचं स्टेटस काय, त्या पोरांचं स्टेटस काय, कुठे खेळता, कुठे मिसळता, प्रकार नाही, बिनधास्त खेळा. सह्याद्रीच्या डोंगर रंगातून या गडावरनं त्या किल्ल्यावर रात्री अपरात्री कधीही अडवलं नाही. जा घड, कारण याच्यातूनच तू घडणार आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. खुला आकाश त्यांना पोरं गरुड व्हायच्यात ना, तुमची गरुड झेप घ्यावीशी वाटते ना, मग सावलीत कसले ठेवता? उन्हात जाऊ द्या ना, संकटांशी लढू द्या, अडचणींशी भिडू द्या, अडथळ्यांशी खेळू द्या, तेव्हा घडतील ती. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही हो. तुम्ही कितीही शिकवा, त्याला अनुभव घेऊ द्या. सगळ्यात महत्वाचे, अनुभवानं अविश्वास वाढतो, विश्वासाने आत्मविश्वास प्रगाढ होतो. स्वतःचा आत्मविश्वास त्याला निर्माण करायचा असेल ना, तर त्याला खेळलं पाहिजे, पडलं पाहिजे, धडपडलं पाहिजे, वेदना त्याला जाणवल्या पाहिजे, त्याला त्या सहन करता आल्या पाहिजेत, आणि पडलेला उठून तो उभा राहून पुढे चालला पाहिजे. ही सगळी जडणघडण घडली की मग त्याला आयुष्यात कुठेही अडथळा येत नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. जाऊ द्या, बिनधास्त जाऊ द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, क्षमता सगळ्यांच्यात आहेत, कुणाच्यात नाही असं अजिबात नाही. अडचण आहे आमची. म्हणजे तुम्ही कधी बघितलंय का, कोणाच्या घरातली मुलं IAS होतात, कोणाच्या घरातली मुलं IPS होतात, कोणाच्या घरातली मुलं डॉक्टर्स, मोठमोठे शास्त्रज्ञ होतात? कधी अनुभव घेतलाय तुम्ही? जरा शांतपणे विचार करा. म्हणजे एका घरात एक मुलगा कपडे न घालताच घरात फिरत असतो, शर्ट नाही, चड्डी नाही, पण आई त्याला रागावत नाही, चिडत नाही. आई त्याला म्हणते, बाळ किती सुंदर दिसता हो तुम्ही. त्याला आश्चर्य वाटतं, शर्ट नाही, चड्डी नाही. तुमचं आई खरंच? मग असे एवढे सुंदर दिसता, चड्डी घातल्यावर किती सुंदर दिसाल. ते पळत जातं लगेच, आई आता कसा दिसतो? मग चड्डी घातल्यावर एवढे सुंदर दिसता, शर्ट घातल्यावर किती सुंदर दिसाल. ते पळत जातं, शर्ट घालून येतं, आई आता कसा दिसतो? अहो कपडे घातल्यावर एवढे सुंदर दिसता, जराशी पावडर लावली, थोडासा भांग पाडला, किती छान दिसाल. पोरग पळत जातं, पावडर लावतं, भांग पाडतं, आई आता कसा दिसतो? तोपर्यंत बाबा आलेले असतात. अख्ख्या नाशिकमध्ये तुमच्या इतकं देखणं कुणी नाही.
त्याला आणखी हुरूप चढतो. ते आजोबाकडे जातो, आजोबा आजोबा मी कसा दिसतो? कलेक्टर. बेटा कलेक्टरच दिसतोस. पोरग कलेक्टरच हो. काय करावं लागतं? काय पेरता तुम्ही त्याच्यावरनं ठरतं काय उगवणार आहे. तुम्ही जर सतत गाढवा तुला काय येतंय, संपला विषय. तुम्ही काय बनवायची गरजच नाही. पण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या 62 घाट रस्त्यांचे शोध गाढवानी लावलेत. गाढवाकडे एक विलक्षण कौशल्य आहे. पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात मावळे गाढवाच्या गळ्यात घंटा बांधायचे आणि त्याला जंगलात सोडून द्यायचे. त्याच्याकडे विलक्षण कौशल्य काय? गाढव अत्यंत जवळचा मार्ग शोधून काढतं. म्हणजे घंटा बांधलेलं गाढव डोंगरात न जायचं आणि त्याच्या मागं मागं मावळे जायचे. गाढवानं अत्यंत जवळचा मार्ग शोधलेला असायचा. महाराष्ट्रातल्या ज्या घाटातनं आपण जातो ना, ते सगळे घाट गाढवानी शोधलेत. मग आपल्या मुलाला आपण गाढव म्हणतो म्हणजे त्याच्याकडे असा एखादा अलौकिक गुण असेल का नाही? त्याचं कौतुक करा ना. मग घडतील मुलं, मग उभा राहतील मुलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आहे सगळ्यात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, प्रगाढ आत्मविश्वास तोच तुम्हाला यश देतो. पण त्यासाठी धडकलं पाहिजे, भिडलं पाहिजे, लढलं पाहिजे, त्यातून अनुभव घेतला पाहिजे. त्या अनुभवातून तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं. सगळ्यात. काय काय लोकांना इंग्रजीची भीती वाटते. मग ते रशियाला म्हणल्यावर कसं काय? आपलं मराठी येतो, वर्गात कधी उठून उभा राहिलो नाही आणि थेट रशियाला तर कसं काय जमणार? प्रश्नच आहे सगळा. परवा आमच्या एका मित्रानं प्रमोशनच नाकारलं. म्हणलं का? 20 वर्ष नोकरी केलीस, आता प्रमोशन न बॉस व्हायची संधी आली तू नाही म्हटलं. मग बॉस झाल्यावर इंग्रजीतनं बोलायला लागतं, आपल्याला कुठे येतं म्हटलं. म्हणजे आपण आपल्या न्यूनगंडामुळे स्वतःची प्रगतीच थांबवून ठेवतो. मला इंग्रजी येणार नाही मग मी कसं जाऊ? अरे काय अडचण आहे? तुम्हाला माहिती आहे 14 वर्षाच्या संभाजीराजांना 16 भाषा येत होत्या. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, 16. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते. एवढंच नाही, ग्रीक येते, त्या काळात लॅटिन येते. आणि महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित असणारा हेनरी ऑक्झेंडन लिहून ठेवतो, या छोट्या युवराजांनी माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला. शंभू राजांना इंग्रजी सुद्धा येते. मग 350 वर्षाच्या माझ्या संभाजी राजांना इंग्रजी येत असेल, 2024 साली तुम्हाला इंग्रजीची अडचण वाटायची कारण काय आहे? अडचण काय आहे तुमची? ही भीती आहे. भीती ती स्वतःवर असलेल्या अविश्वासातून निर्माण होते, स्वतःबद्दल वाटणाऱ्या न्यूनतेतून निर्माण होते, स्वतःबद्दल वाटणाऱ्या कमतरतेतून निर्माण होते. भीतीची भिंत एकदा ढासळली की मग यशाचा दरवाजा उघडतो. ही भीती पहिली काढून टाका. भीती काढून टाकायचा मार्ग काय? बचावाचा एकमेव मार्ग आहे, आक्रमण करा. बस, दुसरा मार्गच नाही. बचावाचा सर्वोत्तम मार्ग आक्रमण. काय येत नाही इंग्रजी? आक्रमण. त्याच्यावर पळायचं नाही, बाजूला सोडून आता नाही, सरळ त्याच्यावर आक्रमण करायचं. मग विजय मिळतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पळून जाऊन कुणी जिंकल्याचं उदाहरण आहे का? अजिबात नाही. लढावंच लागतं, भिडावंच लागतं. सरळ आक्रमण करा. अडचण काय आहे? भीती भीती बाळगायची काही गरज नाही. आमच्या भागात एक मोठं जागतिक कीर्तीचं मंदिर आहे. जगभरातले सगळे भाविक तिथं दर्शनाला येतात. त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले आणि त्या मंदिरात काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी एक नवं फरमान काढलं की या मंदिरात काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलंच पाहिजे. आता त्या मंदिरात एक घंटा वाजवणारा होता. त्याला एकच काम होतं की घंटा वाजवायची. आता त्याला सुद्धा ट्रस्टीने सांगितलं मंदिरात काम करायचं आहे, इंग्रजी आलं पाहिजे. त्यांनी विचारला, मी घंटा वाजवायचं काम करतो, मला कुठे इंग्रजीतनं घंटा वाजवायची आहे? मला नाही आलं तर नाही चालणार का? नाही, अजिबात नाही. मंदिरात काम करायचं आहे, इंग्रजी आलंच पाहिजे. वय वर्ष 55. त्या बिचाऱ्यानं त्या काळात शिकायचा प्रयत्न केला. शेवटी वैतागला, कंटाळा, जमलं नाही, त्याला नोकरीवरनं काढून टाकलं. आता नोकरीवरून काढून टाकल्यावर त्यांनी काय करावं? पोटापाण्याचा उद्योग गेला, आता काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांनी शांतपणे विचार केला. म्हटला, अनेक भाविक इथं येतात, कुणाला चहा प्यावासा वाटला तर इथं चहाची व्यवस्था नाही. पोटापाण्यासाठी काही करायचंच आहे तर या मंदिराच्या बाहेरच एक छोटं टी स्टॉल टाकूया. आणि त्यांनी छोटं चहाचं दुकान टाकलं. पण ते
इतकं रुचीचा चहा द्यायचा, इतका स्वादिष्ट चहा द्यायचा की बघता बघता इतकी गर्दी त्याच्याकडे जमायची की त्यांनी 6 महिन्यातच त्याचं मोठं हॉटेल केलं, वर्षभरातच त्याचं 3 स्टार हॉटेल झालं आणि अवघ्या 5 वर्षात त्याची 3 5 स्टार हॉटेल झाली. जगभराचे भाविक तिथं त्या हॉटेलमध्ये मुक्कामाला यायला लागले. असंच एक अमेरिकेचं शिष्टमंडळ तिथं आलं होतं. त्या हॉटेलची व्यवस्था, तिथला अन्न पदार्थाचं चव वगैरे सगळं बघून ते भारावून गेले. म्हणले आम्हाला हॉटेलच्या मालकाला भेटायचं आहे. मग कुणीतरी यांना बोलवून नेलं त्यांच्या समोर. मग ते अमेरिकन शिष्टमंडळ इंग्रजीतनं बोलतंय, हे मराठीतनं बोलतायत, कुणाचाच कुणाला मेळ लागेना. मग कुणीतरी हळूच याला बाजूला घेऊन विचारलं, काय राव एवढ्या 5 स्टार हॉटेलचे मालक, अजून तुम्हाला इंग्रजी येत नाही? तुम्ही इंग्रजी शिकला नाही? तसा तो म्हटला, इंग्रजी शिकलो असतो तर अजून मंदिरात घंटाच वाजवत बसलो असतो. अडत काय नाही, हे तुम्ही कारण काढता. सगळ्यात महत्वाची गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच मातीत शिकले ना. रस्त्यावरच्या विजेच्या खांबाच्या उजेडात बसून त्यांनी अभ्यास केला. शिक्षणासाठी गेले कुठं? कोलंबिया विद्यापीठामध्ये. त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आज लिहिलंय, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखालचा विद्यार्थी कोलंबिया विद्यापीठात जातो आणि त्या विद्यापीठाचा तो शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी होतो. अडचण काय आहे तुम्हाला? कारण कसली सांगता? काढून टाका सगळं, अजिबात डोक्यात विचार करायचा नाही. भीती, न्यूनगंड, न्यूनता, कमतरतानाच स्वतःची बलस्थानं बनवा. त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. काही अडचण येत नाही, काही अडचण येत नाही तुम्हाला. स्वतःवरचा विश्वास तुम्हाला पुढं 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 नेत राहील. हे सगळ्यात महत्वाचं. अशी परिस्थिती येत नाही परत. ही वेळही परत येणार नाही. ही संधी परत दारात तुमच्या उभा राहणार नाही. ती एकदाच तुमच्या हाताशी येणार आहे. तिचा वापर करणं, योग्य पद्धतीनं वापर करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला बुद्धी असामान्य दिली, अलौकिक दिली. तुमची शिकण्याची खरंच इच्छा असेल ना, तर जगातलं कुठलंही ज्ञान तुम्हाला अशक्य नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पावसाचे थेंब आभाळातनं सैरावैरा पडतात. ते सैरावैरा पडलेले थेंब, त्याच्यात तशी फारशी ताकद नसते, पण हे सैरावैरा पडलेले थेंब ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी त्याचा झरा तयार होतो. ते झरे झरे ज्यावेळी एकामेकाला मिळतात त्यावेळी त्याची नदी तयार होते. आणि ती नदी ज्यावेळी उंच डोंगरावरनं खाली कोसळते त्यावेळी त्याचा धबधबा तयार होतो. आणि तिथं जर एखादं चक्र लावलेलं असतं तर त्या धबधब्याच्या सामर्थ्यानं विद्युत शक्ती तयार होते. थेंबात सुद्धा क्षमता असते, फक्त त्या सगळ्याची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा एकत्र येणं याची गरज फार महत्वाची असते. काय होतं, आमच्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक ऊर्जा अशा पावसाच्या थेंबासारख्या सैरावैरा चोहोबाजूला धावत असतात. त्या सगळ्या एकत्र जर केल्या तर त्याला आम्ही एकाग्रता असं म्हणतो. म्हणजे आम्ही लहानपणी शाळेत असताना सूर्याच्या किरणाखाली एखादा कागद ठेवायचो. कागद काय जळायचं नाही. मग आम्हाला सर सांगायचे बहिर्गोल भिंग हातात घ्या. मग आम्ही बहिर्गोल भिंग हातात घ्यायचो. सगळे सूर्याचे किरण त्या बहिर्गोल भिंगावरनं पाडायचो आणि त्या बहिर्गोल भिंगातनं एकच किरण खाली कागदावर जायचा आणि तो कागद जाळून टाकायचा. ते बहिर्गोल भिंग काय करतं, सैरावैरा असणारे सूर्याचे सगळे किरण आपल्या ठाई एकत्रित करतं, ते सामर्थ्यशील बनवतं आणि एकच सामर्थ्याचा किरण खाली सोडतं. त्याच्यातून ते कागद जाळायची क्षमता तयार होते. तुमच्यात सुद्धा सगळ्या क्षमता आहेत, फक्त तुमच्या सगळ्या शक्ती एकत्र आल्या पाहिजेत आणि त्यासाठी तुमच्या मनानं बहिर्गोल भिंगाचं काम केलं पाहिजे. हे पहिलं लक्षात असू द्या. इंग्रजी अत्यंत सोपं आहे, त्याच्यासारखी दुसरी सोपी भाषा नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. पण पूर्ण एकाग्रतेनं, पूर्ण झपाटलेपणानं जर त्यात घुसला तर अशक्य काहीच नाही, हे लक्षात घ्या. 2 महिनेही पुरेसे आहेत तुम्हाला. काय काय मुलांना प्रश्न असतो की इथून तिकडं जातानाच मला परीक्षा द्यायची आहे, मग मी पास होईन का? अरे तू दे तर परीक्षा. आधीच भीती जास्त. आमची अडचण काय माहितीये का, संकट आम्हाला कधीच मारत नाहीत, संकटांची भीती आम्हाला मारून टाकते, पहिली गोष्ट. त्यामुळे मग ते मला इथून तिकडं जातानाच परीक्षा द्यावी लागेल आणि मग जमेल का? झालं, संपला इथंच तो. तुम्हाला माहिती आहे 10 संकट तुम्हाला लांबून आपल्या दिशेने येताना दिसतात, आपण आधीच गर्भगोळीत होतो.
पण तुमच्यापर्यंत पोचेपर्यंत त्या 10 मधली 9 संकट मधल्यामध्ये संपून गेलेली असतात. आणि येणारं जवळ तर एवढं सगळे असं नुसतं केलं तर ते जातं. पण नुसतीच भीती ही पहिली काढून टाका. डॉक्टर रसाळ इथं आहेतच. तुमच्या सगळ्या शंकांचं समाधान करतील, सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं देतील. हे पहिलं लक्षात असू द्या. तुमच्या इथं डॉक्टर होऊन आलेले सुद्धा विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी तुम्ही संवाद साधा, त्यांच्याशी चर्चा करा. भीतीचं सगळ्यात मोठं कारण आहे अज्ञान, पूर्ण माहिती नसणं. पहिली पूर्ण माहिती करून घ्या. भीती संपवायची असेल तर पहिलं विषय एकच आहे, पूर्ण माहिती करून घ्या. म्हणजे अंधारात जायला सगळेच घाबरतात. का? अंधारात काय असेल माहिती नाही, अज्ञान. मग कुणीतरी अंधारातलाच बल्ब लावतो, सगळं लक्क दिसायला लागतं. मग आता काय अडचण नाही, आता काय अडचण नाही. अरे हा ज्ञानाचा प्रकाश एकदा उजेड करून गेला पाहिजे. ही सगळी मंडळी येत आहेत, सगळी माहिती घ्या, आपोआप ते सगळं होऊन जाईल. हे सगळ्यात महत्वाचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे असे असंख्य संकट आली. 40,000 फौज घेऊन अफजल खान आला. महाराजांचं सैन्य किती? 40,000 सैन्य घेऊन आलेला अफजल खान बघितलं. महाराजांनी तानाजीला सांगितलं, ताना आपलं सैन्य गोळा करा. तानाजी कामाला लागले, सैन्य गोळा झालं. महाराजांनी विचारलं किती झाले, आणि तानाजी म्हणाला 7,500. 7,500? अरे खानाचे 40,000 आहेत. महाराज आपले एवढेच. अरे पण खान 40,000 फौजांशी आहे. महाराज होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात. रानावनातले डोंगर दऱ्यातले गुरामागची पण धरून आणल्यात. आपली एवढीच, आपली ह्याच्यापेक्षा वाढूच शकत नाहीत. आता महाराजांनी काय विचार करावा? खानाचे 40,000, आपले 7,500, कसे टिकणार? काय म्हणले महाराज? त्यांचे 40,000, आपले 7,500, डिपॉझिट पण राहणार नाही. कशाला अर्ज भरा? माघार घेतली, परत फिरले. 7,500 फौजींशी 40,000शी लढून मरण्यापेक्षा आधीच आत्महत्या केलेली बरी, असा नकारात्मक विचार केला महाराजांनी. केलं काय? सरळ सरळ दिसतंय ना, सामना विषम आहे. 40,000 7,500 करायचं काय? मग थांबायचं, थांबून जायचं नाही. महाराजांनी पर्याय निर्माण केला. काय पर्याय? त्यांचे 40,000, आपले 7,500. आपले वाढवता येत नाहीत ना, मग त्यांचे कमी करा. साधा सोपा विषय आहे. आपले वाढवता येत नाहीत ना, त्यांचे कमी करा. यशाची 4 सूत्र आहेत. सगळ्यात महत्वाची पहिलं सूत्र, सांगा म्हणजे कळेल. दुसरं सूत्र, मागा म्हणजे मिळेल. तिसरं सूत्र, शोधा म्हणजे सापडेल. आणि चौथं सूत्र, ठोठवा म्हणजे उघडेल. हे सगळ्यात महत्वाचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे असे असंख्य संकट आली. 40,000 फौज घेऊन अफजल खान आला. महाराजांचं सैन्य किती? 40,000 सैन्य घेऊन आलेला अफजल खान बघितलं. महाराजांनी तानाजीला सांगितलं, ताना आपलं सैन्य गोळा करा. तानाजी कामाला लागले, सैन्य गोळा झालं. महाराजांनी विचारलं किती झाले, आणि तानाजी म्हणाला 7,500. 7,500? अरे खानाचे 40,000 आहेत. महाराज आपले एवढेच. अरे पण खान 40,000 फौजांशी आहे. महाराज होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात. रानावनातले डोंगर दऱ्यातले गुरामागची पण धरून आणल्यात. आपली एवढीच, आपली ह्याच्यापेक्षा वाढूच शकत नाहीत. आता महाराजांनी काय विचार करावा? खानाचे 40,000, आपले 7,500, कसे टिकणार? काय म्हणले महाराज? त्यांचे 40,000, आपले 7,500, डिपॉझिट पण राहणार नाही. कशाला अर्ज भरा? माघार घेतली, परत फिरले. 7,500 फौजींशी 40,000शी लढून मरण्यापेक्षा आधीच आत्महत्या केलेली बरी, असा नकारात्मक विचार केला महाराजांनी. केलं काय? सरळ सरळ दिसतंय ना, सामना विषम आहे. 40,000 7,500 करायचं काय? मग थांबायचं, थांबून जायचं नाही. महाराजांनी पर्याय निर्माण केला. काय पर्याय? त्यांचे 40,000, आपले 7,500. आपले वाढवता येत नाहीत ना, मग त्यांचे कमी करा. साधा सोपा विषय आहे. आपले वाढवता येत नाहीत ना, त्यांचे कमी करा. यशाची 4 सूत्र आहेत. सगळ्यात महत्वाची पहिलं सूत्र, सांगा म्हणजे कळेल. दुसरं सूत्र, मागा म्हणजे मिळेल. तिसरं सूत्र, शोधा म्हणजे सापडेल. आणि चौथं सूत्र, ठोठवा म्हणजे उघडेल.
ही 4 सूत्र जो आयुष्यात पाळतो तो कधीच अपयशी होत नाही, कधीच. काय व्हायचंय तुम्हाला सांगा, तेव्हा कळेल. मला व्हायचंच आहे, मला डॉक्टरकीच पाहिजे, मागा म्हणजे मिळेल. मग मला इथं कुठे मिळत नाही, शोधा, रशिया सापडेल. जायचंच आहे, ठोठवा डॉक्टर रसाळांचं दार, म्हणजे उघडेल. साधा सोपा विषय. पर्याय असतात हो. एक दार परमेश्वर ज्यावेळी आपल्यासाठी बंद करतो ना, त्याच वेळी तो इतर 10 दारं आपल्यासाठी उघडी करून ठेवत असतो. पण आपण एकाच दारावर डोकं आपटत बसतो, डोकं फुटल्यावर वळून बघतो आणि मग लक्षात येतो होती ना उघडी. अरे तू बघायला तर पाहिजे. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला माहिती आहे. डॉक्टर रसाळांचं सुंदर एज्युकेशन दार उघडा आहे, हा पर्याय आहे. महाराजांचं यश कशात आहे, हे पर्याय निर्माण करण्यात आहे. आपलं वाढवता येत नाही, मग त्यांचं कमी करा. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, त्या राजासमोर 2 कैदी आणले. राजाने आरोप ऐकला आणि शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथंच चक्कर येऊन पडला. दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच. मग पहिल्यानं विचारलं, तू शिक्षा ऐकली नाही का? तो म्हटला, ऐकली ना. मग तुला भीती नाही वाटत? अरे फाशी झाली, आपल्याला मरणार आहे आपण. तसा तो कैदी म्हटला, ते फाशी बिशीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. ते फाशीचं काय नाही रे, आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे. त्या पुढच्या कायद्याला काही कळेच ना. तुम्हाला उडणारा घोडा, घोडा कधी उडतो का तेच सांगतोय ना. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसात माझा घोडा उडेल, पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. त्यांची चर्चा राजाने ऐकली. राजा म्हटला, काय 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 म्हटला? उडणारा घोडा, घोडा कधी उडतो का? डोक्यावर पडलाय का? तसा तो कैदी म्हटला, महाराज मरणारा माणूस खोटा नाही बोलत. अहो फाशीची शिक्षा दिली मला, कशाला खोटं सांगेन? गेले वर्षभर माझा प्रयोग चालला, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच, पण नेमकी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली. महाराज माझ्या घोड्याचं राहू द्या, मला फक्त 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला, असं तसं मरणारच आहे, पण जर दिलंच याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हटला, ठीक आहे, चल, दिलं 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 दिलं, तुला 1 वर्ष दिलं. त्या कैद्याला 1 वर्ष मिळालं, पण तो पहिला कैदी, त्याला परत काय कळेना. त्यांनी परत विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हटला, घोडा उडतो होईल का? मग तू राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोयस. तसा तो कैदी म्हटला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब ह्या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो, आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. अरे काही घडेल ना वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हार कशाला मानू? मी आता माघार कशाला घेऊ? मी आता परत कशाला फिरू? मी लढत राहीन. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. काय आहे यशाचं सूत्र? पर्याय निर्माण करा. ध्येय ठरलंय ना, झेपावत चला. झेपावता येत नाही, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही, पळत जा. पळता येत नाही, चालत जा. चालता येत नाही, रांगत जा. पण जा. जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यश स्वागताला उभा असतो. कसली कारण सांगता? ठरलंय ना डॉक्टर व्हायचं, पुढे जात. बाकी फिकीर नाही, बाकी काळजी नाही, अजिबातच करायची नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्वतःचा आत्मविश्वास बळकट करा. नेपोलियन असं सांगतो की अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्दकोशात आहे. तुम्हाला वाटतंय का तुम्ही डॉक्टर होणं अशक्य आहे? समजून जा, तुम्ही नाहीये ना, मग तुम्ही होऊ शकता. तुम्ही घडूच शकता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. आणि तुम्हाला पर्याय शोधायची सुद्धा वेळ नाही हो. डॉक्टर रसाळांनी पर्याय पण तयार करून ठेवलेत. सरकारीला नाही, इकडं या. कमी मार्क पडले, इकडं या. आर्थिक परिस्थिती नाही, इकडं या. अडचण काय आहे? सगळे पर्याय उपलब्ध आहेत ना.
शंका कशासाठी? जेव्हा आपण आपलं ध्येय ठरवतो ना, त्यावेळी फक्त ध्येयाच्या दिशेनं. तुम्ही कधी बघितलंय द्रोणाचार्याने अर्जुनाला विचारलं, तुला काय दिसतंय? अर्जुनाला काही दिसत नव्हतं, झाड दिसत नव्हतं, आभाळ दिसत नव्हतं, त्याला फक्त त्या पक्ष्याचा डोळा दिसत होता. तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे ना, तुम्हाला जर कोणी विचारलं ना, तुला काय दिसतंय, एवढंच म्हणा, मी रशियावरनं डॉक्टर होऊन परत आलेलो, मला दिसतोय, बस, बाकी काही मला दिसत. हे ध्येयाशी निश्चयित होऊन जगणं, हे झपाटलेपण आहे. इथं वेगळं काही नाहीच आहे, सगळ्यात महत्वाची. आणि दुसरा मार्ग ठेवूच नका परतीचा, पर्याय अजिबातच नको. एकदा ठरलं ना, पुढंच जायचं. आमचे तानाजी मालुसरे कोंडाणा घ्यायला गेले, लढता लढता धरातीर्थी पडले आणि तानाजी पडल्याचं बघितलं, मराठी सैन्य पळत सुटलं. सूर्याजींनी बघितलं आणि सरळ सूर्याजी कडाडले. अरे पळता कुठं भेडासारखे, तुमचा बाप इथं मरून पडलाय. आणि त्यांनी परतीचे दोर कापून टाकले. आता दरीत उड्या मारून मारा, नाहीतर लढून मारा. मराठी सैन्यानं दरीत उड्या मारून मरणं नाही पत्करलं, लढून मरणं पत्करलं. आणि मग कोंडाण्यावर भगवा फडकला. सांगा ना आमच्या पोरांना, ठरलंय ना तुझं डॉक्टर व्हायचं, बस परतीचे दोर पहिले कापून काढा. मग आपोआप मार्ग सुचतात, मग आपोआप उत्तरे येतात, मग आपोआप इंग्रजी जमायला लागतं, काहीच अडचण येत नाही. शंका कुशंका प्रश्न संपून जातात ज्यावेळी फक्त एक आणि एकच मार्ग समोर असतो. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं. अनेकांना अनेक जण अडचणी आहेत, अनेक लोक अनेक गोष्टी सतत सांगत असतात. मी वारंवार कायम सांगत राहतो, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या ध्येयावर नजर ठेवा आणि लक्ष निश्चित करून फक्त वाटचाल करा, दुसरं काही करायचं नाही. सातत्य हा यशाचा सर्वोत्तम मार्ग आहे. कोण जिंकतं? 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या धावपटूला विचारलं, तुमच्या यशाचं कारण? तो म्हणला, मी थांबलो नाही, बस. न थांबता पुढे जात राहणं म्हणजेच जिंकणं, हे पहिलं लक्षात असू द्या. सातत्य ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. चिकाटी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ती तुम्हाला सगळं करायला समर्थ बनवते, सगळं करायला. बाकी तिथं तुम्हाला कुठलीच अडचण येत नाही. त्यामुळं सातत्यानं फक्त पुढे जात राहणं हा एकमेव विश्वास तुम्हाला ठेवला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, अमेझॉन नदी जगातली सगळ्यात लांब नदी म्हणून ओळखली जाते. अमेझॉन नदीचा उगम जिथं होतो तिथं दर 7 सेकंदांनी पाण्याचा एक थेंब पडतो. 7 सेकंदांनी पडणारा पाण्याच्या एका थेंबातून ही जगातली सगळ्यात लांब नदी तयार झाली आहे. तुमची छोटी छोटी केलेली ध्येयाच्या दिशेनं जाणारी प्रत्येक गोष्ट तुमचं मोठं ध्येय तुम्हाला प्राप्त करून द्यायला मदत करते. सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण हे सगळं करताना एक लक्षात ठेवा, आपण इथं आला आहात, इथं सगळं ऐकलंही आहे, आपल्या शंकांचं निरसन सुद्धा बाकीच्या या सगळ्या गोष्टीचं इथं होईल. अनेक लोकांना प्रश्न आहे, मग मी रशियात गेलो, मग मला परत इथं येऊन व्यवसाय करता येईल का, मला इथं येऊन डॉक्टर बनता? अरे तुमच्या शेजारी बसलेले अनेक जण आहेत. म्हणजे डॉक्टर दीपेश रसाळच रशियावरून आलेले आहेत. कितीतरी असंख्य उदाहरणं आहेत. त्यामुळं कुणी काय सांगतं ना, नाही ते तिकडं गेल्यावर परत तिकडं करू देत नाही, चूक. तुम्हाला इथं व्यवसाय करता येतो, त्यासाठी एक परीक्षा असते. तुम्ही MBBSचा अभ्यास तिथं करताच आहात, त्यातलेच प्रश्न असतात, अडचण अवघड काही विषय नसतो, तेही सगळं होतं, हेही लक्षात घ्या. आणि इथली परीक्षा सुद्धा कठीण असते, जमतच नाही, मग ते असला काही प्रकार नाही, तेही व्यवस्थित जमतं, हेही पहिलं लक्षात असू द्या. बाकी कुठली अडचण नाही. असंख्य मुलं तिथं आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हीच फक्त भारतातनं जात नाही, गेल्या 10 वर्षामध्ये 17.5 लाख लोक देशाच्या बाहेर गेलेत. 17.5 लाख. 97% सगळा तरुण वर्ग आहे, तुमच्या वयाची आहे. तुम्हाला वाटतं तिकडं कोण आहे का? मी परवा दुबईत गेलो, मला तिथं गेल्यावर वाटेनाच मी दुबईत आहे, सगळे आपलीच गँग. म्हणजे फिरत फिरत एकाने मला हॉटेलमध्ये जेवायला नेलं, म्हटलं तुम्ही? आम्ही पुण्याचे. मग एक जण म्हणला चला आईस्क्रीम खायला, मग ज्या आईस्क्रीमच्या दुकानात गेलो, म्हटलं तुम्ही? आम्ही नाशिकचे. मग एकाला मोबाईल दाखवायला गेलो, तुम्ही? म्हटलं आम्ही आटपाडीचा. तुम्हाला वाटतं तिथं कोण आहे का? सगळे आपलेच आहेत. तुम्हाला माहिती आहे, ऍपल मध्ये 32% भारतीय मुलं काम करतात, IBM मध्ये 28% भारतीय मुलं काम करतात,
इंटेलमध्ये 17% भारतीय पोरं काम करतात, मायक्रोसॉफ्टमध्ये 36% भारतीय मुलं काम करतात, आणि अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा त्याच्यामध्ये 34% भारतीय मुलं काम करतात. म्हणजे भारतातली जवळपास सरासरी 34 ते 36% पिढी सगळी परदेशी आहे, जी स्वतःच्या प्रतिभेचा, स्वतःच्या बुद्धीचा जगाला उपयोग करून देते. तुमच्यात ते सामर्थ्य आहे हे पहिलं लक्षात ठेवा. बिल गेट्सने मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना केली. त्याच्या मुलाखतीत तो असं सांगतो की आम्ही ज्यावेळी ही कंपनी सुरू केली त्यावेळी आम्ही एकूण 100 लोक होतो. त्या 100 जणांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ही मायक्रोसॉफ्ट कंपनी हा जगातली सगळ्यात मोठी कंपनी झाली, आणि मी जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झालो. त्या 100 पैकी मी एक जण आणि उरलेले 99 जण भारतीय होते. म्हणजे भारतीय डोक्यांचा वापर करून बिल गेट्स जगाच्या डोक्यावर बसतो, तरी आमची पोरं प्रश्न विचारतात, मला इंग्रजी जमेल का? अरे आहे ना सगळं तुझ्यात, अडचण काय आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हीच नाही जाताय, प्रचंड सगळं होतंय, जग इतकं व्यापक निघालंय. आम्ही वारंवार सांगतो पालकांना, तुमच्या पोरांच्या हातात फक्त एक संस्काराचा कंदील द्या, त्याला सांगा आता तुझी वाट तू बघ. त्या कंदिलाच्या संस्काराच्या उजेडात तो चालत चालत राहील. चालता चालता त्याच्या लक्षात येईल आपण आपल्या पायावर उभा आहे, आणि ज्यावेळी तो त्याच्या पायावर उभा राहील त्यावेळी त्याला दुसरा नियम सांगा, जी माणसं पायानं चालतात ती फक्त अंतर काढतात, आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात. आमची पोरं फक्त पायानं नव्हे तर ती डोक्यानं चालायला शिकली पाहिजेत. आणि ज्यावेळी आमचा मुलगा डोक्याने चालायला लागेल त्यावेळी त्याला तिसरा नियम सांगा, आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो जगाच्या बाजारपेठेत उभा राहतो. आज जगाची गरज काय आहे? आज जगाची गरज डॉक्टरांची सगळ्यात जास्त आहे, भारताची गरज नाही. 1000 व्यक्ती मागे एका डॉक्टरची गरज आहे. ही फक्त भारताची नाही, जगाची गरज आहे. आज ऑस्ट्रेलियामध्ये कितीतरी मुली भारतीय नर्सेस म्हणून काम करतायत. UK US मध्ये कितीतरी मुलं वैद्यक, आमचे असंख्य डॉक्टर तिकडे आहेत. ही भारताची नाही, जगाची गरज आहे. त्यामुळे आज सगळ्यात आवश्यक असणारी गोष्ट काय, तर तुम्ही जे क्षेत्र निवडलंय ते हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. एकदा मार्ग पत्करलाय ना, त्या दिशेनं जा, आणि कृपा करून हिथं जे ऐकलंय ते तसंच ठेवा. बाहेर जाऊन माझ्यासारखे अनेक सांगणारे तुम्हाला भेटतील, खूप खूप सांगतात काही काही, आणि ते सगळ्यात मोठं भयानक असतं. म्हणजे ह्यांना होता आलेलं नसतं आणि ते दुसऱ्यांना सगळं सांगत असतात. सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे आमच्या शेजारी एक गाव होतं, त्या गावाच्या बाहेर एक उंच अशी डोंगराची टेकडी होती, प्रचंड उंच, आणि वंदत अशी पसरलेली त्या गावात की त्या डोंगरावर कुणी जाऊच शकत नाही, आणि जर चुकून कुणी गेला तर तो कधी परत आलाच नाही. त्यामुळे मूल जन्माला आलं की त्याच्या डोक्यात ते गावाला एकच भरवायचे, तिकडं जाऊ नको. तिथं कुणी गेलं नाही आणि गेलेला परत आला नाही. पिढ्यानपिढ्या पोरांच्या मनावर हाच संस्कार, तिकडं कुणी गेलं नाही आणि गेलेला परत आला नाही, इतकं की पिढ्यानपिढ्या त्याच भयात भीतीत. पण काही पोरं अशीच बंडखोर वृत्तीची, ह्या 15 ऑगस्टला त्याने असं ठरवलं की कोणच तिकडं गेलं नाही, बघू तरी एकदा काय आहे ते. मग त्यांनी 15 ऑगस्टला स्पर्धा ठरवली, जो कोणी त्या डोंगरावर जाईल आणि डोंगरावर जाऊन तो ध्वज फडकावेल त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस. सगळ्या गावात घोषणा फिरवली. सगळी ज्येष्ठ माणसं लगेच सनाताना, अरे काय डोकं बिकं फिरलंय काय, काय अडचण, कशाला विषयाची परीक्षा घ्यायचंय, तिकडे कोण गेलं नाही, गेलेलं परत आलं नाही, ती स्पर्धा बिर्धात असलं चालणार नाही, सगळं बंद करा, कुणी त्यात सामील होणार नाही. पोरं काय ऐकायला तयार नाहीत. त्यांनी स्पर्धा चालूच ठेवली. मग गावातली काही तरुण पोरं एकत्र आली, म्हणजे बघू तरी काय, किती पिढ्यानपिढ्या सोसायचं, तिकडं कोण गेलं नाही, गेलेलं परत आलं नाही, काय व्हायचं ते होऊ दे. बघता बघता पहिल्या 3-4 दिवसातच त्यांच्याकडे 18-19 पोरांनी नावं नोंदवली. आम्ही तयार आहे, आम्ही तयार आहे. जशी पोरांनी नावं नोंदवली त्यांची आईबा पोरांच्या मागच लागले. तू आयुष्यात काही नाही केलंस तरी बाबा चालेल, आम्ही सांभाळतो, नको जाऊ, नको जाऊ. काय काय मातृपितृ प्रेमापोटी घरीच नाही, बर नाही 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 जात, सांगितलं ना नाही जात. 20 जणांनी नावं नोंदवलेली, निम्मे घरातच थांबले. स्पर्धेचा दिवस उजाडला त्यावेळी कशीबशी 6 जण स्पर्धेच्या ठिकाणी.
आता ती 6 जण जमा झाली, स्पर्धा होते, बघितल्यावर सगळं गाव जमा झालं. गाव तिथंच आता स्पर्धेला सुरुवात होणार. सगळं गाव त्या लोकांना सांगायला लागलं, अरे कशाला चांगलं जगताय, काय गरज आहे का, कशाला विषयाची परीक्षा घ्यायची, तिकडे कोण गेलं नाही, गेलेला परत आला नाही, मग तुम्हाला काय नडलंय का, अडचण आहे का, कशाला बंद करा, नाही कुणी जायचं सगळं. पण ती काय पोरं ऐकेनात, स्पर्धा घेणारी जुमानेनात. शेवटी स्पर्धा काय म्हणायची ती सुरू झालीच. खालच्या गाववाल्यांचं चालणार, पोर नाही का, नका जाऊ, कशाला कसायचं, या माघारी, नका काय, नको. त्या लोकांचं सतत सतत सांगणं ऐकून त्या 6 जणातला एक जण हळूच मागं सरला. लका एवढी सगळी सांगतात म्हणल्यावर असणार काहीतरी, उगा सांगतात का. 6वा मागं राहिला, तशी 5च शिल्लक राहिली. 5 शिल्लक. त्यांनी मात्र तयार, नाही जायचंच, काय व्हायचं ते उद्या, जायचंच आहे आपण, बस. शर्यत सुरू झाली. त्या 5 जणांनी वर डोंगरावर चढायला सुरुवात केली. खालचं गाव सांगतच, अरे ऐका पोरनो, नका जाऊ, नका विषयाची परीक्षा घेऊ, फिरा माघारी, या माघारी, काय गरज आहे का, कशाला, आम्ही 1 लाख तुम्हाला देतो, पण नका जाऊ. पोरं काय ऐकायला तयारच नाहीत. पोरं पुढं जायला लागली, तसा खालच्यांचा गलका आणखी वाढला. तशी शेवटची 2 होती, ती म्हणायला लागली, खरंच असेल का रे काही, नाही एवढं नसतं ताणलं रे ह्यानी, काहीतरी असणार गाड्या, मला तर वाटतंय. मग तसा दुसऱ्याने विचारलं, तुझं काय, जातो परत. तसा म्हटला, तू जातो तर मग मी कशाला थांबू, मी पण येतो. झाली 2 तिथनच खाली. आता 3च निघाल्यात वर. चालत चालत पुढं खालनं आरोळ्या चालूच आहेत. माघारी फिरा चालूच आहेत. हे पुढं निघालेत. तेवढ्यात एक जण ठेचकाळलं आणि धाड दिशी खाली पडलं. दुसरं त्याला उचललं. काय झालं, काय कळलंच नाही लगा, असं कधी होत नाही, आतापर्यंत कधीच मला ठेच लागली नव्हती, आणि आता सुद्धा मी खाली बघून चाललो होतो. एकदम असं वाटलं कुणीतरी मागणंच, काय सांगतो, तर असल वैर काय गाड्या. तरी म्हणते तीच, कोण गेलं नाही, गेलेलं परत आलं नाही, कधी पडलो नव्हतो लगा असा, काहीतरी असणार नाही आईच. मग जातो माघारी. ते सुटलं माघारी. आता एक पुढं निघालंय, हे त्याच्या मागं निघालंय, पुढं खालनं आरोळ्या चालूच आहेत. माघारी फिरा. दुसरा हळूहळू चालतंय, पण तेवढ्यात त्यानं मागवळून बघितलं, अयो एक पण नाही मागं, पडलो तर धरायला पण कोण नाही. त्यांनी सुसाटजी सरळ खाली. एकटा मात्र चालत पुढं निघाला. खालनं कल्लोळ चाललाय, आरोळ्या चालल्यात. त्याचा आपलं एकचित्तपणे ध्येयाच्या दिशेनं वाटचाल चाललीये. शेवटी तो एकुलता एक टेकडीवर पोचला. हातातला ध्वज त्यांनी रोवला आणि मग सगळ्यांना हात वर केले. मग खाली कल्लोळ झाला. पोचला जे कुणालाच जमलं नाही ते त्याला जमलं, यशस्वी झाला. सगळं गाव खालनं पळत सुटलं. अर्ध्या वाटेत तो खाली आला. गावानं तिथनच खांद्यावर उचलून घेतलं. जंगी मिरवणूकच चालू झाली. आणि त्या मिरवणुकीत एक म्हातारा मात्र त्याला सारखं विचारत होतं, तुला जमलं कसं, आतापर्यंत कुणीच गेलं नव्हतं, तू गेलाच कसा, जो गेला तो माघारी आला नव्हता, तुला जमलंच कस. ते त्याला सोडेना, सांग ना तुझ्या यशाचं रहस्य काय, तुला जमलं कस. ते म्हातारा ऐकायचंच नाव घेना. मग जन त्याला खांद्या उचलून घेतलेला. तो म्हटला, अहो कुणाला विचारताय, तो बहिरा आहे. तो का पोचला कळलं. तुमचं ध्येय ठरलंय ना, सरळ बहिरे होऊन जा, तर डॉक्टर होऊन परत याल, नाहीतर हितच कानाच्या डॉक्टरकडे जायला लागेल. अशक्य काही नाही. आपल्या सगळ्यांचं खरं तर मनापासून कौतुक आहे, कारण ज्यांची ध्येय लवकर ठरतात ती फार उंची गाठतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. येता 4थीत असताना सचिन तेंडुलकरनं ठरवलं की मला फक्त फलंदाज व्हायचं आहे, बस दुसरं काही नाही. तो सचिन तेंडुलकर 12वीत इंग्रजीच्या पेपरमध्ये नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. यशाचा धडा गिरवायला एवढा धडा पुरेसा आहे. तुम्ही ठरवलंय ना, उत्तम, अडचण नाही, शिखर गाठणारच. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, अत्यंत काम मोठं तुमचं झालंय. म्हणजे एक सद्ग्रस्त बस स्टँडच्या दिशेनं चालत होते. बराच वेळ चालले शेवटी थकले दमले. पाठीमागून रिक्षा येताना दिसली. तिने हात केला. रिक्षावाल्याला विचारलं, बस स्टेशनला जायचंय, नेशील का. रिक्षावाला म्हटला नेतो ना. मग त्यांनी विचारलं किती घेशील. रिक्षावाला म्हटला 100 रुपये. हा, एवढा चालत आलो, आता जरासं राहिलंय, तेवढ्यासाठी कुठं 100 देऊ. जा बाबा, मी जातो चालत. तो सद्ग्रस्त परत चालत पुढे निघाला. अर्धा तास झाला. शेवटी चालणं जमेनाच. मग परत पाठीमागून रिक्षा आली. परत
नेमका तोच रिक्षावाला त्या चालणाऱ्याला विचारलं, काय रे आता बस स्टेशनला येशील का? रिक्षावाला म्हटला येतो ना. बरं आता किती घेशील? रिक्षावाला म्हटला 200 रुपये. अरे तू मगाशी 100 म्हटला, त्याच्यानंतर मी अर्धा तास पुढे चालत आलोय, आता 200 कसे? रिक्षावाला म्हटला तुम्ही बस स्टेशनच्या विरुद्ध दिशेनं चालत निघालाय. ध्येय गाठायचं असेल तर दिशा माहिती असणं फार गरजेचं असतं. दिशा माहिती असेल तर तुमचा वेळ वाचतो, दिशा माहिती असेल तर तुमचे कष्ट वाचतात, दिशा माहिती असतील तर तुमच्या ऊर्जा वाचतात. तुम्हाला दिशा दाखवायला डॉक्टर रसाळ सुंदर एज्युकेशन तुमच्यासाठी इथं उपलब्ध आहे. त्यामुळे तुमचा वेळ वाचतोय, तुमचे कष्ट वाचताय, तुमची ऊर्जा वाचते. हे तुमच्या नव्हे सगळ्यात महत्वाचं तुमच्या दृष्टीनं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ग्रामीण भागातल्या मुलांना सतत एक मनात चालू असतं, सततच आपण ग्रामीण भागातले, आपण इकडचे, आपली परिस्थिती अशी, कसं होईल, जमेल का, या होईल का, त्या होईल का, सतत सतत सतत. मी वारंवार सांगतो तुम्हाला, एक रिहा बुलोज नावाची फिलिपाईन्स देशातली 11 वर्षाची मुलगी, शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत तिनं भाग घेतला आणि शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये ती पहिली आली. घरी आल्यावर तिनं वडिलांना सांगितलं, बाबा आमच्या शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत मी पहिली आली. वडिलांना खूप आनंद झाला, खुशीत घेतलं, डोक्यावरून हात फिरवला, अभिनंदन बेटा, खूप छान. आणि वडिलांच्या खुशीतनं बाजूला होती रिहा म्हणाली, बाबा मी आता शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिले आले ना, आता माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे बाबा. वडील म्हणले, अरे वा, अभिनंदन, खूप छान. आणि मग ती रिहा हळूच आपल्या वडिलांना म्हणाली, पण बाबा आता ती राष्ट्रीय स्पर्धा आहे ना, तर मला धावण्याचे बूट लागतील. बाबा घ्या ना बूट, सगळ्यांकडे स्पोर्ट शूज आहेत, फक्त माझ्याकडेच नाही. राष्ट्रीय स्पर्धेसाठी तरी बाबा घ्याल ना बूट? वडिलांनी पोरीच्या डोक्यावरून हात फिरवून सांगितलं, जरूर बेटा घेऊया. पोरगी आनंदात सरावाला निघून गेली, सराव करत राहिली. आता राष्ट्रीय स्पर्धा 4 दिवसावर आली. त्या दिवशी ती परत आपल्या वडिलांकडे आली, बाबा स्पर्धा 4 दिवसावर आली आहे, तुम्ही मला स्पोर्ट शूज घेतो म्हटलेला, घ्या ना बाबा, कधी घ्याल? वडिलांच्या डोळ्यात पाणी तरळलं. पोरीला जवळ घेतला आणि वडील म्हणाले, बेटा या महिन्याचा पगार नाही झाला, पैसे नाहीत माझ्याकडे बाळा, मी तुला धावण्याचे बूट नाही घेऊन देऊ शकत, नाही घेऊन देऊ शकत. आपल्या वडिलांच्या डोळ्यातल्या अश्रू तिनं बघितलं, स्वतःच्या डोळ्यातल्या अश्रू लपवती सरदिशी तिथून निघाली. माझे वडील मला स्पोर्टचे शूज घेऊन देऊ शकत नाहीत, मग मी आता राष्ट्रीय स्पर्धेत पळणारच नाही, अशी ती म्हणाली नाही. कसं जमेल मला बूट नसताना, मी कशी धावेन, काय उपयोग आहे मग माझ्या या सगळ्या सरावाचा, असंही तिनं रोष व्यक्त केला नाही. ती परत सरावालाच लागली. 4 दिवस कसून सराव केला. स्पर्धेच्या दिवशी ती मैदानात उतरली. ओळीनं सगळे स्पर्धक उभा होते, स्पोर्टचे कपडे घातलेले, स्पोर्टचे शूज घातलेले, आणि त्यांच्या त्या रांगेत उभा होती ही 11 वर्षाची आडवाणी पायाची रिहा बुलोज. स्पर्धेला सुरुवात व्हायच्या आधी तिने एकदा आपल्या आजूबाजूच्या स्पर्धकांकडे बघितलं. त्यांच्या अंगावरचे ते स्पोर्टचे शूज, पायातले ते शूज, क्षणभर तिची स्वतःच्या पायाकडे नजर केली. डोळ्यातनं कळदेशी अश्रू सुटला. आडवाणी पायाचे आपण. क्षणभर काय वाटलं कुणास, तिथून सरदिशी बाजूला गेली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिने स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्या जखमेच्या पट्ट्यावर लिहिलं NIKE, नायके. जणू नायकेचेच बूट घालून ती आली होती. परत स्पर्धकांच्या रंग्यात उभा राहिली. आता जणू शूज घातल्यासारखी अनवाणी पायाची ती रिहा बुलोज स्पर्धेला सज्ज झाली. स्पर्धा सुरू झाली आणि बेभान पळत राहिली. तिचं फक्त लक्ष ध्येय, तिला जिंकायचं होतं बस, बाकी काही नको होतं, फक्त जिंकणं. ध्येयाच्या दिशेनं विजयासारखी बेफाम धावत राहिली. 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर या तिन्ही स्पर्धा तिनं जिंकल्या. या तिन्ही स्पर्धामध्ये तिनं 3 सुवर्ण पदक कमावली. ती 11 वर्षाची रिहा सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. तुमच्या पायातले बूट तुम्हाला वेग देत नाहीत, तुमची जिंकण्याची जिद्द तुमच्या मनात वेग तयार करते. आमच्या पोरांना सांगा, साधनं महत्वाची नाहीत, साधना महत्वाची आहे. आराधना महत्वाची आहे, व्यासंग महत्वाचा आहे, अभ्यास महत्वाचा आहे. त्यामुळे आपण कुठून आलो अजिबात लक्ष देऊ नका, आपण कोण आहोत बघूच नका.
आपण कुठे निघालो आहोत आणि आपण काय होणार आहोत तेवढं फक्त डोक्यात असू द्या. बस, मग तुम्हाला कुणी रोखू शकत नाही, कुणी. आणि जग शून्यातूनच माणसाने उभा केलंय. खडतर परिस्थितीच माणसांच्यातले उपजत गुण बाहेर काढते. उत्तम परिस्थिती कधी उपजत गुण बाहेर काढत नाही. त्यामुळं जगण्याची लढाई जिंकण्याची ही संधी तुमच्या दारात आली आहे. त्या संधीचा लाभ घ्या. निश्चयानं सामोरं जा, आत्मविश्वासाने सामोरे जा. डॉक्टर रसाळ सोबतीला आहेतच, त्याचं सगळं मार्गदर्शन तुमच्या सोबत आहे. फक्त एक गोष्ट, बाकी सगळं तुम्हाला करायचं आहे. एक साधू चमत्कारी होते. नाचायला लागले की पाऊस पडायचा, नाचायला लागले की पाऊस पडायचा. सभोवतीली सगळे त्यांची चर्चा. काही 4 बंडखोर पोरं त्यांच्याकडे गेली. म्हणली, साधू महाराज, तुम्ही नाचायला लागल्यावर म्हणे पाऊस पडतो. साधू महाराज म्हणले, खरं आहे ते. म्हणले, तुम्ही नाचल्यावर जर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचल्यावर सुद्धा पाऊस पडला पाहिजे. साधू म्हणले, बरोबर आहे, पडलाच पाहिजे. तसं नाही म्हटले, लावायची स्पर्धा, चला. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता ही 4 पोरं साधूंना घेऊन एका मैदानावर गेली. साधू महाराज म्हणले, तुम्ही सुरुवात करा. मी नाचल्यावर पाऊस पडतोय तर तुम्ही नाचल्यावर सुद्धा पाऊस पडणार. मग त्या मुलांमधला एक जण पुढे झाला, नाचायला सुरुवात केली. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं नाचला, थकला दमला, बाजूला झाला. मग दुसरा पुढे आला, नाचला, अर्धा तास नाचला, थकला दमला, बाजूला झाला, पाऊस पडलाच नाही. तिसरा पुढे आला, अर्धा तास, दीड तास, 2 तास, 2.5 तास नाचला, थकला दमला, पाऊस पडलाच नाही. चौथा पुढे आला, अर्धा तास, दीड तास, 2 तास, 3 तास, 3.5 तास नाचला, पाऊस पडलाच नाही. शेवटी चौघं थकले. साधू महाराजांना म्हणाले, महाराज आता तुम्ही सुरुवात करा. दुपारी 2:30 वाजता साधू महाराजांनी नाचायला सुरुवात केली. साधू महाराज नाचत राहिले. 3 वाजले, 3:30 वाजले, 4 वाजले, सायंकाळचे 5 वाजले. साधू महाराज नाचतातच आहेत. 6 वाजले, 7 वाजले, रात्र झाली, 8 वाजले, 9 वाजले, 10, पहिला प्रहर संपला, 12 वाजले, 1, 2, 3 वाजले, 4, 5 वाजले. पहाटेचं झुंजू झालं, सकाळ व्हायची वेळ आली, उजाडू लागलं. साधू नाचतातच आहेत. 7 वाजले आणि अचानक आभाळ भरून आलं आणि रप 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 पाऊस पडायला सुरुवात झाली. मग साधू महाराज नाचायचे थांबले. मुलं म्हणाली, आम्ही नाचल्यावर पाऊस नाही पडला, तुम्ही नाचल्यावर मात्र पाऊस पडला. कारण काय सांगा? साधू महाराज म्हटले, मला फक्त 2च गोष्टी माहिती होत्या. एक, मी नाचतोय म्हणजे पाऊस पडलाच पाहिजे. आणि 2, जोपर्यंत पाऊस पडत नाही मला नाचलंच पाहिजे. तुम्हाला या 2च गोष्टी यश देतात. तुमच्या मुलांना सांगा, तू करतोयस म्हणजे तू डॉक्टर झालाच पाहिजेस. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत डॉक्टर होत नाहीस तुला तोपर्यंत साधना केलीच पाहिजे. या 2 गोष्टी फक्त आमच्या मुलांवर बिंबवा. उद्याच्या तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. जे डॉक्टर होऊन आलेत त्यांचं अभिनंदन, जे व्हायला निघालेत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. डॉक्टर रसाळ सुंदर एज्युकेशनला पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो. भारताच्या आरोग्याची फार मोठी जबाबदारी आपण आपल्या खांद्यावर घेत आहात. अनेकांची स्वप्न आपण पूर्ण करत आहात. आपल्यालाही मनपूर्वक शुभेच्छा. थांबतो. धन्यवाद.